निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसांमध्ये नष्ट करणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आता हा निर्णय घेण्यात येतोय। अचानक वाढलेला मतदान टक्का, संशयाच्या भोवऱ्यात बूथवरील सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो आता डिलीट होणार आहे। 45 दिवसांपर्यंत हे फुटेज आणि डेटा ठेवला जाणार आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का, लोकसभेनंतर अचानक वाढलेली मतदार संख्या संशयाच्या भोवऱ्यात आहे। त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडिओ, बूथवरील सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो निवडणुकीनंतर आता 45 दिवसात नष्ट करा असे आदेश राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना आता दिलेले आहेत। निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग आणि छायाचित्रणाचा गैरवापर करण्याच्या घटना घडल्यात। सोशल मीडियावर कोणताही संदर्भ न देता चुकीच्या पद्धतीने हे फुटेज प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे। आयोगाने जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यास। आतापर्यंत हे नियम नव्हते। 2024ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे। मग मतदार याद्या असतील, ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत। जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं। त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोगाने 30 मेला एक अधिसूचना जाहीर केली, म्हणजे पत्र दिलं सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला आणि सांगितलं की आता जे सीसीटीव्ही आपले जे व्हिडिओ फुटेजेस असतात आणि जेवढे काही दस्तावेज असतात निवडणुकीचे, ते सगळेच्या सगळे 45 दिवसामध्ये त्याला डिस्ट्रॉय करायच्या पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाने सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे। हे जे सामान्य लोक ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही, अशा लोकांना हे दस्तावेज मागून याचा ते दुरुपयोग करतात असं त्या पत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे। कुठलीही गोष्ट आली का रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे। आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या, घडलेल्या समाजाला पुढे नेण्यामध्ये लक्ष द्या, व्यवस्थांना मजबूत करण्याकडे लक्ष द्या, ही आवश्यकता आहे असं मला वाटतं। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा, एवढंच माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।